केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची छत्रपती संभाजीनगर येथे भव्य अशी सभा आहे। मात्र या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य अशी सभा होतीये आणि या सभेच्या दरम्यान जर पाहिलं गेलं तर सुरक्षेचा चोख बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतोय। या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जात आहे। त्यांच्या खिशामध्ये या ठिकाणी जर काही असेल तर ते फेकून दिलं जात आहे। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर अक्षरशः काही गुटख्याचे पुडे असतील, काही तंबाखू असेल किंवा तंबाखूजन्य पदार्थ असेल ते फेकून दिले जात आहेत आणि या ठिकाणी बारकाईनं तपासणी केली जात आहे। विशेष म्हणजे गृहमंत्री अमित शहा यांच्या या सभेमध्ये मोठी गर्दी जी आहे ती पाहायला तर मिळतच आहे। मात्र जो कोणी येतोय तर त्याकडे कुठल्याही प्रकारे जे शस्त्र आहे किंवा शस्त्र जर त्या बाळगत असेल तर त्याला बाजूला केलं जातं किंवा त्याची तपासणी जी आहे ती केली जाते। विशेष म्हणजे या ठिकाणी अक्षरशः तंबाखूला सुद्धा आत दिलं घेऊ गेलं जात नाही आहे। अक्षरशः या ठिकाणी पूर्ण तपासणी केली जाते आणि त्यानंतरच सभास्थळी जे आहे ते नागरिकांना सोडण्यात येत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहा यांची सभा होतीये आणि या सभेसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे आणि नागरिकांचा प्रतिसाद सुद्धा वाढलेला पाहायला मिळतोय। मात्र प्रामुख्याने जर पाहिलं तर या ठिकाणी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा ही सभा घेत आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।